या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कचरा संकलनाचे खाजगीकरण करण्यात आले आहे। स्वच्छता अभियानांतर्गत कोट्यावधीचा खर्च केला जात आहे, तरी शहरात गेल्या 10 वर्षापासून घाणीचे साम्राज्य आहे। ठिकठिकाणी कचरा साठलेला आहे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। शहरातील कचऱ्यांचा प्रश्न कधी निकाली लागणार, असा प्रश्न उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय देशमुख यांनी सोमवारी दिनांक 14 रोजी विधानसभेत उपस्थित केला। शहरातील कचरा संकलनाचा मक्ता पुण्याच्या वॉटरग्रेज कंपनीला दिला आहे। या मक्तेदारांना सब मक्तेदारांच्या माध्यमातून कचरा संकलनाची जबाबदारी दिली आहे। घंटागाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलन केले जात आहे, मात्र मक्तेदारांची यंत्रणा तोडकी असल्याने घंटागाड्या प्रभागात येत नाहीत। त्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्यांचे ढीग निर्माण झाले आहेत। शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिका प्रशासन उपाययोजना करणार आहे का, असा प्रश्न आमदार देशमुख यांनी सरकारला विचारला। त्याशिवाय शहरामध्ये 6 झोनमध्ये कचऱ्याचे डम्पिंग स्टेशन आहेत। हे डम्पिंग स्टेशन पूर्वी नागरी वस्तीच्या बाहेर होते, पण आता शहराची वाढ झाल्यामुळे ते शहरी भागात आहेत। सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादरस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।